तुम्हाला माहिती आहे, ही जी काही एक बॉटल जी तुम्हाला छोटीशी दिसते आहे, ती आपले पैसेसुद्धा वाचवणार आहे आणि सगळ्यात मेन माहिती आहे का काय करणार आहे ते तुम्हाला समोर कळणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, बऱ्याचशा महिला असतात ज्यांना अशा पद्धतीने घासून आणि त्यामध्ये पाणी टाकून शेगडी रोज घासल्याशिवाय किंवा धुतल्याशिवाय चैनच पडत नाही. त्यांचं म्हणणं असं असतं की मी अशी शेगडी धुतल्याशिवाय माझं मनच भरत नाही किंवा मला अशी स्वच्छता राखायला खूप आवडते. पण तुम्हीसुद्धा त्याच महिलांमधून असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. ज्या महिला रोज अशा पद्धतीने जे आहे पाणी टाकून, बरं का, असं घासलं पण त्यावरती पाणी टाकून जर धुत असाल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक बघावा. जर तुम्ही त्या महिलांमधील असाल की ज्या रोज पाणी टाकून अशा पद्धतीने धुत असाल तर त्यांच्यासाठी मी एक सोपी अशी टेक्निक सांगते. तुम्हाला डिशवॉश लिक्विड किंवा साबणाने कशानेही घासणीने घासायचं असेल, सॉफ्ट घासणीने तुम्ही बिनधास्त घासा, काहीच हरकत नाही आहे. पण त्यानंतर त्यावरती पाणी टाकायचं का तर नाही. ओला कपडा घ्यायचा, गरम पाणी घेऊ शकता, थंड कोणतंही पाणी घ्या. गरम पाणी घेतलं तर काय होईल, चिकटपणा तर ऑलरेडी आपल्या साबणाने निघतो, पण गरम पाणीने काय होईल, अजून आपली शेगडी मस्त अशी निघेल. तुम्हाला अगदी मस्त असा मऊसूद कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर त्याने व्यवस्थितरित्या तुम्हाला गॅस पुसून घ्यायचा आहे, त्यावरती पाणी टाकायचं नाही. या पद्धतीने काय होईल, तुम्ही ज्या पद्धतीने गॅस धुवून साफ तुम्हाला दिसतो तसाच गॅस अगदी साफ दिसणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही यावरती पाणी नाही टाकत आहात, त्यामुळे जे काही गॅसचे नोझल आहेत ते सुद्धा ब्लॉक होणार नाही. आणि तिसरी सगळ्यात मेन गोष्ट, रोज रोज तुम्ही जो गॅस धुता तर त्या धुतल्यामुळे जो गॅस लीक होणार आहे तर तो कुठेतरी लीक होणार नाही. आणि तुमची शेगडी वर्षानुवर्षे जायला पाहिजे, तीच शेगडी वापरायची असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही साफ करा. किंवा एखादा स्प्रे बनवून ठेवायचा, त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. स्प्रे बनवून ठेवायचा आणि तो स्प्रे यावरती मारून ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. ही एकदम सोपी पद्धत, सेफ पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटेन ठेवणारी पद्धत आहे. तुमची शेगडीसुद्धा मेंटेन राहील, त्यावरती चिकटपणा होणार नाही. धूळ साचत असेल तर रोजच्या रोज तुम्ही अशा पद्धतीने साफ करता तर साफ होईल. आता बघा, ज्या महिला रोज गॅस धुत असतील त्यांनी सगळ्यात पहिले हा उपाय करायचा आहे. तुम्हाला अशा पद्धतीची छोटी अशी बॉटल घ्यायची आहे. छोटीच बॉटल घ्या, आपल्याला काही मोठी लागत नाही. सॉफ्टड्रिंक वगैरे तुम्ही घेत असाल किंवा पाणीसाठी अशी छोट्या बॉटल मिळतात बघा, तर त्या घेतल्या तर अशाच पडलेल्या असतात, घरी आपण त्या करतो फेकून देत असतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या बॉटलला त्याचे जे काही झाकण आहे तिथे होल पाडून घ्यायचं आहे, छिद्र पाडून घ्यायचं आहे. तर कशानेही तुम्ही पाडू शकता. तर एकच पाडायचं आहे, फक्त थोडंसं मोठं असलं पाहिजे. सुईनं पाडत असाल तर लक्षात घ्या थोडं आपल्याला मोठं हवं आहे, त्यामुळे मी इकडे टेस्टरचा वापर केला आहे. बस, ही बॉटल आता तयार झाली आहे. पण हा उपाय तुम्हाला नेहमी करायचा आहे. आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत त्याला माहितीच नाही तर त्यांचे सांगू का, पैसेसुद्धा वाचणार आहे. मी भरपूर असे पैसे तुमचे वाचवणार आहे. आणि या पैशांच्या बदल्यात मला काय लागेल सांगू का, एक सबस्क्राईबचं बटन. बस, माझे तुम्ही जेन्युइन सबस्क्रायबर बना, तुम्हाला नक्की ते जेन्युइन कंटेंट मिळेल. आता ह्या बॉटलमध्ये आपल्याला फक्त अर्धी बॉटल भरून पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. आता बघा, मी अर्धी बॉटल भरलेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे शॅम्पू. जोही शॅम्पू तुम्ही इकडे वापरत आहात तो शॅम्पू तुम्हाला इकडे घालायचा आहे. साधारणतः अर्धा चमचा तुम्हाला शॅम्पू घालायचा आहे. शॅम्पूऐवजी तुम्ही हँडवॉश वापरलं तरी चालेल, किंवा मग एखादा निरमा वापरला किंवा लिक्विड डिशवॉशचं वापरलं ते चालेल, किंवा लिक्विड डिटर्जंट वापरलं तरी चालेल. मेन पर्पज हा आहे की आपली अर्धी बॉटल खाली पाण्यानं भरलेली असावी आणि वरती अर्धी बॉटलमध्ये आपलं फोम जनरेट झालेलं असावं, बबल्स. आपल्याला पाण्याचं काम आहे का तर नाही, बबल्सचं काम आहे. चला, सगळ्यात पहिली स्टेप, तुम्हाला रेग्युलेटर ऑन करायचं आहे. रिस्की मेथड नाही आहे. तुम्हाला असं भीतीच वाटत असेल तर मग तुम्ही कोणाची हेल्प घेऊ शकता, किंवा सरळ तुम्हाला टेक्निशियनला बोलून तुमचा गॅस शेगडी चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला गॅस शेगडी अशा पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे. आपण रेग्युलेटर ऑन करून घेतलं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला पाईप दिसत आहेत बघा शेगडीखाली, हे पूर्ण यामधून गॅस ट्रान्सफर होत असतो. आता जिथे मी हात लावते आहे त्याला गॅस स्कोप म्हणतात. तिथून कळतं की आपलं
जे काही गॅस ट्रॅव्हल होतो आहे तो लीक तर होत नाही आहे ना, तर त्याला गॅस कोक म्हटलं जातं. आता आपल्याला तिथे चेक करायचं आहे की आपला गॅस हा लीक होतो आहे की नाही. पण आता बॉटलमध्ये तर आपण सोल्युशन बनवलं. आता त्या बॉटलमधलं सोल्युशन जर आपण याला टाकलं तर ऑब्वियस काय होणार आहे, त्यामधलं जे काही लिक्विड आहे ते पूर्ण त्यावरती पडणार. मग ही मेथड बरोबर आहे का? नाही. आपल्याला काय पाहिजे, फक्त फोम पाहिजे, बबल्स पाहिजेत, कारण तेच आपलं काम करणार आहे. मग काय करायचं आहे, यामधलं जे काही लिक्विड आहे ते बाजूला काढायचं, फोम काढायचा नाही. फोम बाहेर येता कामा नये. जेव्हा तुम्ही ही बॉटलचं झाकण उघडं करणार आहात तेव्हा बरोबर त्यामधून लिक्विड बाहेर येतं. फोम बाहेर येता क्षणी आपल्याला झाकण लावायचं आहे. बघा, एका वाटीमध्ये मी ते पाणी होतं ते काढून घेतले. फोम अगदी तसा आणि तसाच बॉटलमध्ये आहे. त्यानंतर याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता बघा, यावरती अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण बबल्स टाकायचे. त्यानंतर गॅसचं बटन सुरू करायचं आहे, चेक करायचं आहे. जर तिथून तुम्हाला हे बबल्स टाकल्यानंतर जर असं बुडबुडे दिसत असेल, याचा अर्थ तुमचा गॅस लीक होत आहे. आणि जर बुडबुडे दिसत नसेल, याचा अर्थ तुमचा गॅस लीक होत नाही आहे. तुमचं गॅस कोक हे अगदी योग्य आहे, तुमची शेगडी अगदी व्यवस्थित आहे. ही स्टेप पूर्ण तुम्ही टेक्निशियनकडून सुद्धा घेऊ शकता. काहीच यामध्ये खतरा नाही आहे. आणि घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील, वयोवृद्ध माणसं असतील, तर अशा वेळेस शेगडी नेहमी चेक करत राहायचे किंवा तपासून घ्यायची की तुमची शेगडी व्यवस्थित आहे की नाही. शेगडीवरचं काम झालं आहे म्हणजे स्वयंपाक झाला आहे, काहीच आता गॅसवरती करायचं नाही. अशा वेळेस सरळ रेग्युलेटर बंद करून टाकायचं. आता इकडे माझ्याकडे 3 बर्नरचा गॅस आहे. मी तिन्ही गॅस कोक तुमच्यासमोर इकडे जे आहे ते व्यवस्थितरित्या चेक करून दाखवते आहे. मी असाच एक व्हिडिओ शेअर केला, तर त्यावरती मला जे आहे एक कमेंट आली. त्या ताईंचं नाव आहे सायली ताई. त्यांना खरंच म्हणजे खूप खूप आभार. त्यांनी माझ्यासोबत हा जो आहे ही ट्रिक शेअर केली की ताई, ही एक प्रॉपर मेथड असते गॅस लीक झाला तर तो चेक करण्याची. सो मला असं वाटलं का नको मी ही माझ्या सगळ्या सबस्क्रायबरसोबत आणि फॉलोअर्ससोबत शेअर करायला हवी. सो त्यामुळे त्यांचं मी आवर्जून नाव घेतलं. आणि सायली ताई खरंच खूप आभार. आणि ती HP एजन्सीमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटला आहे. त्यामुळे आपण अगदी असं म्हणू शकतो की आपण अगदी टेक्निशियनकडून गाईड घेऊन ही जी मेथड आहे ती फॉलो केली आहे. त्यामुळे तुम्ही 100% ही ट्राय करू शकता. आणि हो, आजच रोज जर तुम्ही गॅस धुत असाल तर आजच तुम्हाला थांबवायचं आहे. बघा, पुसून घेतलं तरी किती छान व्यवस्थित निघला आहे ना, चमकायला लागली आहे. तुम्ही सेम मेथड ग्लासची तुमच्याकडे असेल शेगडी त्यालाही करायचं, स्टीलची शेगडी असेल त्यालाही करायचं आहे. आणि तुमचं गॅस लीक होतोय का नाही ते चेक करायचं आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करायचं आहे. मी असेच टेक्निकल आणि मला असे हॅक शेअर करायला प्रचंड आवडतात तुमच्यासोबत. मी सुद्धा यामध्ये शिकते आणि माझं नॉलेज तुमच्यापर्यंत मला ट्रान्सफर करायचं आहे. कारण आपण सगळे किचनमध्ये काम करतो, तर किचनमध्ये सेफ्टी असणं खूप खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. सबस्क्राईब नक्की करा.